नमस्कार मित्रांनो. आज आपण बॅलन्स शीटची दुसरी बाजू बघूया. लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइड गेल्या क्लासमध्ये आपण बघितलं होतं. असेट साइड. असेट साइडचे जे काही चार प्रकार आहेत त्यामध्ये कोणते कोणते असेट्स येतात याच्याविषयी आपण माहिती बघितली होती. आज आपण बघूया लायबिलिटी साइड. लायबिलिटी साइड देखील आपण चार भागामध्ये विभागणी करतो. तर एक कॅपिटल, दुसरं रिझर्व्ह अँड सरप्लस, तिसरं लोन लायबिलिटी आणि चौथं करंट लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स. हे चार मुख्य भागामध्ये आपण विभागणी करतो. तर लायबिलिटीमध्ये पहिला भाग आपण बघूया कॅपिटल. कॅपिटल म्हणजे बिझनेसमध्ये गुंतवलेली एक रक्कम, त्या रकमेलाच आपण काय म्हणतो? कॅपिटल. द टोटल अमाऊंट इन्व्हेस्टेड इन द बिझनेस इज कॉल्ड कॅपिटल. जोपर्यंत पैसा आपल्याकडे आहे त्याला कॅपिटल म्हणलं जात नाही. ज्या वेळेला तोच पैसा, तीच कॅश आपण ज्या वेळेला बिझनेसमध्ये घालतो त्याला काय म्हणलं जातं? कॅपिटल. जर आपली कॅश आपल्या बिझनेसमध्ये जर घालत असेल तर त्याला कॅपिटल म्हणलं जातं. परंतु आपल्या बिझनेसमधील कॅश दुसऱ्या एखाद्या कंपनीमध्ये आपण जर का घालत असेल तर त्याला इन्व्हेस्टमेंट म्हणलं जातं आणि त्याला ॲसेट म्हणलं जातं. गेल्या वेळी आपण बघितलं की इन्व्हेस्टमेंट म्हणजे इन्व्हेस्टमेंट आणि कॅपिटल याच्यामधला फरक काय आहे? तर आपल्या बिझनेसमध्ये आपण ज्या वेळेला पैसा घालतो त्याला कॅपिटल म्हणलं जातं आणि आपल्या बिझनेसमधील काही रक्कम, काही पैसा आपण दुसऱ्या कंपनीमध्ये घालतो किंवा दुसऱ्या कंपनीचे शेअर्स किंवा डिबेंचर्स खरेदी करतो त्याला काय म्हणलं जातं? इन्व्हेस्टमेंट. आज आपण इथं लायबिलिटी साइडला कॅपिटल बघूया. कॅपिटल आता बिझनेस ज्या प्रकारचे असतील त्या प्रकारचे इथं कॅपिटल म्हणले जाते. कॅपिटलमध्ये जर एकल व्यापाराचा बिझनेस असेल तर एक्स कॅपिटल म्हणजे त्या व्यक्तीचं नाव, ज्यानं कॅपिटल गुंतवलेलं आहे त्या व्यक्तीचं नाव आणि ज्यानं जेवढी अमाऊंट त्यानं गुंतवलेली आहे तेवढी अमाऊंट इथं येईल. जर पार्टनरशिपचे बिझनेस असेल तर दोन व्यक्तींची इथं नावं येतील. जर पब्लिक कंपनी असेल तर पब्लिक कंपनीमध्ये इक्विटी शेअर कॅपिटल असं येईल. आता इक्विटी शेअर कॅपिटल पब्लिक कंपनी कशाला म्हणलं जातं आणि पब्लिक कंपनीमध्ये हे ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल, सबस्क्राइब्ड, इश्यूड, कॉल अप आणि पेड अप आणि प्रिफरन्शियल शेअर्स अशा प्रकारचे कॅपिटल आपण म्हणतो. तर त्यातलं निव्वळ आपल्याकडे असणारं जे कॅपिटल आहे ते म्हणजे इथं आपण लिहितो 20 करोड असेल. आता एखादं उदाहरण घेऊन आपण समजून घेतलं की पब्लिक कंपनी कशी केली जाते. पब्लिकामध्ये जे काही शेअर्स विकून एक कंपनी उभा केली जाते त्याला काय म्हणलं जातं? पब्लिक कंपनी. शेअर्स विकून एक कंपनी आपण उभा करतो. तर याच्यामध्ये शेअर इक्विटी शेअर कॅपिटलमध्ये ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल, सबस्क्राइब्ड, इश्यूड, कॉल अप आणि पेड अप अशा प्रकारचे कॅपिटल आपण इथं लिहितो. परंतु मेन महत्वाचं आपल्याला असतं पेड अप कॅपिटल. तेच कॅपिटल आपण इथं बॅलन्स शीटमध्ये इनर साइडला सगळे लिहितो व्हॅल्यूज, परंतु आउटर साइडला जे कॅल्क्युलेशन साइड आहे ते फक्त आपण पेड अप कॅपिटलच इथं लिहितो. तर याच्याविषयी हे ऑथोराइज्ड शेअर कॅपिटल म्हणजे काय, सबस्क्राइब्ड म्हणजे काय, याच्याविषयी थोडीशी आपण माहिती बघूया. एखादं उदाहरण, जर एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात कल्पना आली की अशा प्रकारचा आपण जर बिझनेस केला, कंपनी केली तयार, की खूप आपल्याला प्रॉफिट होईल, या उद्देशाने त्याच्या डोक्यात कल्पना येते, या उद्देशाने तो कंपनी विषयी माहिती आपल्या मित्रांना देखील सांगतो. कंपनीमध्ये खरंच प्रॉफिट होत असतं. ज्याच्या डोक्यात कल्पना आली त्याला प्रस्तावक असं म्हटलं जातं. तो प्रस्तावक काय करतो की सगळ्यांना सांगतो आपल्या 8-10 मित्रांना, कारण ते बिझनेस उभा करण्यासाठी जे भांडवल लागणार आहे ते आपल्याला 100 करोड रुपयाचं भांडवल लागणार आहे आणि 100 करोड रुपये एका व्यक्तीला गुंतवणं शक्य नसतं. परंतु बिझनेस तर प्रॉफिटेबल आहे, सर्वांना युजफुल असा आहे. तर तो काय करतो, तर आपल्या 4 मित्रांना किंवा 5 मित्रांना सांगतो की अशा अशा प्रकारची कंपनी आहे आणि आपल्याला ती उभी करायची आहे आणि त्याला 100 करोड रुपये भांडवल लागणार आहे. ती 5 मित्र मिळून देखील ते 100 करोड भांडवल उभा करू शकत नाहीत. त्यावेळेला ते काय करतात, तर आपण पब्लिकाकडून पैसे घेऊन ही कंपनी उभा करण्याचं ठरवतात. तर आपल्याला अनाधिकृत्य पब्लिकाकडून पैसे घेता येत नाही, म्हणून ते काय करतात, पहिल्यांदा आपल्या कंपनीचं रजिस्ट्रेशन करतात आणि रजिस्ट्रेशन करत असताना त्यांनी रजिस्टरमध्ये नोंद केलेली असते
ती म्हणजे आम्ही पब्लिकाकडून 100 करोड रुपये घेणार आहोत आणि अशी कंपनी स्टार्ट करणार आहोत. म्हणजे जे आपण लिखित रित्या कंपनी स्थापन करत असताना एवढं आमचं भांडवल आहे ते लिहून देतो आणि एवढं भांडवल आम्ही पब्लिकाकडून गोळा करणार आहे हे रजिस्टर करतो, त्यालाच काय म्हणलं जातं, ऑथोराइज्ड शेअर्स कॅपिटल. म्हणजे इथं 100 करोड आपण रजिस्टर केलेलं आहे की 100 करोड आपण पब्लिकाकडून घेणार आहोत. म्हणून इथं दाखवलं जातं की आपलं मॅक्झिमम शेअर कॅपिटल किती असणार आहे, 100 करोड. दुसरं सबस्क्राईब्ड. आता 100 करोडची आपल्याला लागणार आहे, परंतु त्यातील आपण पूर्णपणे विकायला काढलं जात नाही पब्लिकामध्ये, त्यातील थोडंसं आपण रिझर्व करून ठेवतो आणि बाकीचे विकायला काढतो. म्हणजे सबस्क्राईब करतो, 20% रिझर्व करून ठेवतो आणि 80% सबस्क्राईब करून आपण साईडला ठेवतो की 80% आपल्याला सगळ्यांना वाटायचं आहे. म्हणजे 80 करोड रुपयाचे शेअर्स आपल्याला सगळ्यांना डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. परंतु त्या 80 करोड शेअर्स मधील काही शेअर्स ते 5 लोक स्वतः खरेदी करतात आणि ठेवतात आणि विकायला काढतात ते फक्त 50 करोडचे शेअर्स. म्हणजे त्यांना काय म्हणलं जातं, इश्यूड शेअर्स कॅपिटल. म्हणजे 50 करोड रुपये विकायला काढले याचा अर्थ 50 करोड रुपये आपल्याकडे आले का, आपल्याकडे आले नाहीत, फक्त आपण शेअर्स विकायला काढलेत. कॉल ऑफ शेअर्स. कॉल ऑफ शेअर्स म्हणजे काय, तर आपल्याकडे कॉल आलेला आहे की आम्हाला शेअर्सची मागणी आहे, म्हणजे फक्त मागणी आलेली आहे की आम्हाला शेअर हवा आहे. ते 40 करोड चे शेअर्स आपण मागणी आलेली आहे आम्हाला हवा आहे म्हणून. परंतु काही कारणानं अर्धी लोक सोडून जातात आम्हाला नको म्हणून आणि 50% लोक म्हणजे 20 करोड लोक आपल्याकडे शेअर्स पाहिजे म्हणून अमाऊंट जमा करतात. म्हणजे आपल्याकडे भांडवल कॅश किती आलेले आहे, 20 करोड. हे कॉल अप आपल्याकडे मागणी आलेली होती 40 करोडची, आपण विकायला काढलेले होते 50 करोडचे, आपण फक्त डिस्ट्रीब्यूट केले होते 80 करोडचे आणि आपण नोंदणी केलेली आहे 100 करोडचे. म्हणजे आपल्याला पैसे किती भेटले ते आपण इथे लिहिणार आहे पेड अप कॅपिटल. पूर्णपणे आपल्याला शेअरची अमाऊंट किती आलेली आहे, 20 करोड. म्हणजे आपण इथं फक्त 20 करोड दाखवणार आहे आणि बाकीचे जे काही आपण केलेलं आहे कॅल्क्युलेशन इथं आपण दाखवलेलं आहे. मग आपल्याला कंपनी स्टार्ट करण्यासाठी, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 50 करोडची स्टार्टिंगला आपल्याला आवश्यकता आहे. तर आपल्याकडे जमा झालेले आहे 20 करोड रुपये. म्हणजे 20 करोडनं बिझनेस स्टार्ट होत नाही. मग आपल्या शेअरवरती कोणी विश्वास ठेवत नाही आणि कोणी शेअर्स खरेदी करायला तयार नसतं. अशा वेळेला कंपनी काय करते की प्रिफरेन्शियल शेअर्स कॅपिटल विकायला काढते. म्हणजे इक्विटी शेअर्स कॅपिटल याला जो काही नफा होईल त्यांना डिव्हिडंड पहिल्यांदा दिलं जातं. त्याच्यापेक्षा अगोदर आपण प्रिफरेन्शियल शेअर कॅपिटलला देतो. अशा उद्देशानं शेअर्स मार्केटमध्ये विकायला काढले जातात. विकायला काढले गेलेले शेअर्स त्यांना प्रिफरेन्शियल शेअर असं म्हटलं जातं. आता इथं ते देखील मॅक्झिमम 10 करोड रुपये आपल्याकडे जमा झाले प्रिफरेन्शियल शेअर कॅपिटल विक्री करून. म्हणजे आपण थोडं लोकांना आमिष दाखवतो की इक्विटी शेअर धारकांना प्रॉफिट द्यायच्या अगोदर आम्ही तुम्हाला प्रॉफिट देतो, त्यानंतर राहिलेल्या अमाऊंटमध्ये इक्विटी शेअर्स कॅपिटल त्यांना आम्ही डिव्हिडंड दिलं जाईल. मग काही लोक इथं अशानं आपल्याकडे घेतात. प्रिफरेन्शियल शेअर देखील 6 प्रकारचे असतात. काही प्रिफरेन्शियल शेअर्स आम्हाला प्रॉफिट होऊ दे अथवा लॉस, तुम्हाला इतकं इतकं पर्सेंटेज प्रॉफिट दिलं जाईल अशा उद्देशावरती विकायला काढलेले असतात. मग ते प्रिफरेन्शियल शेअर विकून आपल्याकडे 10 कोटी आले, म्हणजे टोटल आपल्याकडे 30 कोटी जमा झाले. परंतु आपल्याला बिझनेस स्टार्ट करण्यासाठी 50 कोटीची आवश्यकता आहे. 30 कोटी जमा झाले. मग आता म्हणायचं आहे का 50 कोटी जमा झाले नाही, तुम्ही जे पैसे दिला आहात ते परत घेऊन जावा, असं म्हणता येत नाही. मग काहीतरी करून आपल्याला त्या 50 कोटी करून आपल्याला बिझनेस स्टार्ट करायचा असतो. मग त्यांच्याकडे उपाय राहतो डिबेंचर्सचा. डिबेंचर्स विकायला काढलं जातं, म्हणजे कर्ज रोखा विकायला काढलं जातं. म्हणजे साहुकारांना तुम्हाला एवढे एवढे पर्सेंट तुम्हाला व्याज देऊ वर्षाला, या उद्देशानं बॉन्ड विकायला काढतात, डिबेंचर्स विकायला काढतात आणि त्यांच्याकडून पैसा जमा केला जातं, राहिलेली अमाऊंट, आणि बिझनेस स्टार्ट केलं जातं. त्यालाच काय म्हणलं जातं, डिबेंचर्स. डिबेंचर्स देखील 6 प्रकारचे आहेत. त्यांना डिबेंचर्सवरती कंपनीला प्रॉफिट हो अथवा लॉस हो, त्यांना एक ठराविक रकमेचे व्याज दिलं जातं. 8%, 5%, 6%, तेवढ्या प्रमाणे त्यांना अमाऊंट भेटतेच भेटते. या उद्देशानं
सावकाराकडून कर्ज घेतलं जातं एका प्रकारचं, त्यालाच कर्ज रोखा असं म्हटलं जातं आणि त्यालाच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो डिबेंचर्स. ते डिबेंचर्स विकून आपण काय करतो, आपली कंपनी स्टार्ट करतो 50 कोटी करून. अशा प्रकारे एखादी कंपनी, पब्लिक कंपनी आपण स्टार्ट करतो. आता काल आपण बघितलं होतं की प्रिमिलरी एक्सपेन्सेस म्हणजे कंपनी स्टार्ट होण्याआधीचा खर्च, म्हणजे कंपनीची कल्पना डोक्यात आल्यापासून रजिस्टर करून शेअर्स विकायला काढून पैसे गोळा करून कंपनी स्टार्ट होईपर्यंत जो काही खर्च होतो, हे 10-20 लाखाचा खर्च होतो, त्या खर्चालाच काय म्हणलं जातं, प्रिलिमिनरी एक्सपेन्सेस. आणि तो खर्च आपण कंपनी स्टार्ट झाल्या झाल्या 10 लाख रुपये खर्च जर आपण दाखवला, तर उद्या त्या कंपनीचे मालक, शेअर होल्डर्स आपल्याला विचारू शकतात की कंपनी स्टार्ट होऊन एका दिवसात इतका खर्च झाला कसा. म्हणून तो खर्च न दाखवता आपण काय करतो, ॲसेट साईडला दाखवतो आणि वर्षाला ज्या वेळेला प्रॉफिट होईल ते राईटअप करत जातो, कमी कमी करत जातो, प्रॉफिटमधून ते काढून घेतलं जातं. अशा प्रकारे एक कंपनी उभा केली जाते. आणि त्या कंपनीमध्ये जर पब्लिक कंपनी असेल तर या प्रकारे आपण तिथं कॅपिटल लिहितो. त्यानंतर कॉल इन अरेर्स. कॉल इन अरेर्स शेअर्स विकायला काढत असताना काही जण आपल्याला कॉल अप मनी दिलेलं असतं, ते मनी आपण आपल्याकडे ठेवून जे शेअर्स विकले गेलेले नव्हते ते प्रीमियम किंवा डिस्काउंटनं विकायला काढतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट किंवा तोटा होतो. प्रीमियमने विकलं तर प्रॉफिट होतं आणि जर आपण डिस्काउंटनं विकलं की थोडासा तोटा होतो. अशा प्रकारच्या शेअर्स मधला जो काही डिफरन्स आहे त्या डिफरन्सलाच आपण काय म्हणतो, कॉल इन अरेर्स. ते जे काही आपल्याला प्रॉफिट झालेलं आहे ते अमाऊंट आपण इथं लिहितो आणि दाखवतो कॉल इन अरेर्स शेअर्स मधला. अशा प्रकारे आपण कॅपिटल इथं लिहितो. नंतर दुसरा आहे रिझर्व्ह अँड सरप्लस. रिझर्व्ह अँड सरप्लस म्हणजे काय, तर आपल्या कंपनीच्या भविष्यासाठी काहीतरी अमाऊंट आपण काढून ठेवतो, त्यालाच काय म्हणलं जातं, रिझर्व्ह. आणि सरप्लस म्हणजे आपला जी काही प्रॉफिट झालेला आहे ते प्रॉफिट आपण इथं दाखवतो आणि त्या प्रॉफिट मधील काही भाग आपण रिझर्व्ह काढून ठेवतो, ती अमाऊंट इथं आपल्याला दाखवली जाते. म्हणजे रिझर्व्ह, जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह म्हणजे भविष्यात कंपनीला काही धोका उत्पन्न झाला तर त्या धोका टाळण्यासाठी कंपनीला गव्हर्नमेंटनं आदेश दिलेला असतं, या वर्षी तुम्हाला जो काही प्रॉफिट झालेला आहे त्या प्रॉफिट मधील 25% अमाऊंट तुम्ही जनरल रिझर्व्ह करून ठेवा. तुम्हाला प्रॉफिट जर प्रॉब्लेम आला तर ते पैसे तुम्ही वापरून तुमचा बिझनेस सुरळीतपणे तुम्ही चालू ठेवा. अशा प्रकारचं रिझर्वेशन गव्हर्नमेंटनं आपल्याला करायची सवलत दिलेली असते, त्यालाच काय म्हणलं जातं, जनरल रिझर्व्ह. त्यानंतर रिझर्व्ह फंड. काही वेळेला आपल्याला फंड काढून ठेवावा लागतो, कारण रिटायरमेंट आपले वर्कर्स वगैरे झाले तर त्यांना पैसे द्यायची आवश्यकता असते. म्हणून फंड जितका गोळा झालेला आहे, आज जे काही प्रॉफिट झालंय त्यातील फंडाचे अमाऊंट आपण बाजूला काढून ठेवतो, उद्या त्या लोकांना म्हणजे कामगारांना देता यावा. रिझर्व्ह फंड्स काढून इथं ठेवले जातात. त्यानंतर जो काही आपला प्रॉफिट राहिलेला असतो तो प्रॉफिट आपण इथं बिझनेसला दाखवतो. या प्रकारचे रिझर्व्ह फंड्स, जनरल रिझर्व्ह आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण रिझर्व्ह अँड सरप्लस मध्ये इथं दाखवतो. तिसरी आपली लायबिलिटी आहे लोन लायबिलिटी. मार्केटमध्ये आपण काही अमाऊंट घेतो, अमाऊंट घेत असताना लोन लायबिलिटी, त्यालाच काय म्हणलं जातं, लोन. लोन हे तीन प्रकारे आपण घेतो. एक सेक्युर्ड लोन, दुसरं अनसेक्युर्ड लोन आणि तिसरं बँक ओसीसी, बँक ओव्हरड्राफ्ट. सेक्युर्ड लोन कशाला म्हटलं जातं, तर लोन घेत असताना काहीतरी आपण गहाण ठेवतो, ते गहाण ठेवून घेतलेलं लोन म्हणजे सेक्युर्ड लोन. म्हणजे एखाद्या बँकेकडून, एखाद्या सावकाराकडून पैसे घेत असताना काहीतरी त्याच्याकडे आपण वस्तू ठेवतो, बिल्डिंग असो किंवा सोनं दागिनं काही असो, आपली जी काही ॲसेट असतो, ॲसेट त्याच्याकडे गहाण ठेवून आपण जी अमाऊंट घेतो त्याला सेक्युर्ड लोन असं म्हटलं जातं. तर सेक्युर्ड लोन आपण ज्या वेळेला डिबेंचर्स विकतो तर डिबेंचर्स देखील ते सेक्युर्ड लोनच असतं, मग त्याला देखील आपण सेक्युर्ड लोन म्हणतो. त्याला देखील सिक्युरिटी बँकेनं प्रोव्हाइड केलेली असते. म्हणजे त्यांचा पैसा कंपनी जरी बुडाली तरी बँक तिथं द्यावे लागते, म्हणून त्याला देखील सेक्युर्ड लोन असं म्हणलं जातं. सेक्युर्ड लोन मध्ये फुल्ली सेक्युर्ड लोन आणि पार्टली सेक्युर्ड लोन. फुल्ली सेक्युर्ड 1 लाख रुपये आपण जर घेतलेले असेल आणि 2 लाखाची वस्तू त्यांच्याकडे गहाण ठेवलेली असेल तर त्याला काय म्हणलं जातं, फुल्ली सेक्युर्ड लोन.
त्यानंतर पार्टली सेक्युर्ड लोन म्हणजे काय? तर आपण 2 लाख रुपये घेतलेले आहे आणि 1 लाखाची वस्तू त्यांच्याकडे गहाण ठेवलेली आहे, त्याला पार्टली सेक्युर्ड लोन असं म्हटलं जातं. म्हणजे बिझनेस मधून घेताना आपण कोणीही लोन घेतो, ते लोन घेण्यासाठी काहीतरी सिक्युरिटी दिलेली असते, त्यांना सेक्युर्ड लोन असं म्हटलं जातं. आता बिझनेसमध्ये आपण ज्या वेळेला लोन घेतो बाहेरून, तर आपल्याला सिक्युरिटी शिवाय कोणीही लोन देऊ शकत नाही आणि देत सुद्धा नाहीत. कुठलीही बँक देत नाही. काहीतरी सिक्युरिटी असेल तरच लोन देते. विदाउट सिक्युरिटी म्हणजे पर्सनल लोन कमीच लोकांना भेटतं. मग अशा वेळेला अनसेक्युर्ड लोन आपल्याला बिझनेसमध्ये मिळेल का? तर बिझनेसमध्ये अनसेक्युर्ड लोन कशाला म्हणायचं? विदाउट सिक्युरिटी तर कोणीही आपल्याला देत नाही. काही वेळेला आपले रिलेशन कडून घेतलेलं लोन जे काही असेल, आपल्या मित्रांकडून किंवा वाईफ कडून, सासऱ्यांकडून जे काही आपण लोन घेतो आणि बिझनेसमध्ये गुंतवतो, त्याला काय म्हणलं जातं? अनसेक्युर्ड लोन. उद्या आपल्याला ते देखील बिझनेसमधून काढून द्यायचं आहे, म्हणून ही आपली लायबिलिटी आहे. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट, बँक ओसीसी अथवा बँक ओडी म्हटलं जातं. बँक ओव्हरड्राफ्ट, ओडी, ओव्हरड्राफ्ट किंवा ओव्हर कॅश क्रेडिट म्हणजे बँकेकडून आपल्याला आपल्या अकाउंटमध्ये अमाऊंट नसताना देखील ती अमाऊंट आपण वापरू शकतो, अशा प्रकारचं एक फॅसिलिटी आपल्याला बँकेनं दिलेली असते. म्हणजे बँकेत आपले 5,000 आहे, आपल्याला 1 लाखाची आवश्यकता आहे, तर बँक आपल्याला 1 लाख रुपये देतं आणि ते 1 लाख रुपये आपण वापरू शकतो आणि नंतर ते त्यांना जमा करू शकतो. अशा प्रकारचे जे काही आपल्याला एक फॅसिलिटी प्रोव्हाइड केलेली असते बँकेनं, त्यालाच ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं किंवा ओव्हर कॅश क्रेडिट देखील म्हटलं जातं. म्हणजे या 3 प्रकारचे लोन आपल्या बिझनेसमध्ये असतात. त्यानंतर करंट लायबिलिटी म्हणजे आपल्या बिझनेसमध्ये बिझनेस स्टार्ट झाला, पुढच्या वर्षी आपण ज्या वेळेला ट्रान्सफर करणार आहे, तर सगळ्यात पहिल्यांदा द्यावी लागणारी अमाऊंट म्हणजे करंट लायबिलिटी अँड प्रोव्हिजन्स, हे आपल्याला पहिल्यांदा द्यावीच लागते. पहिले अमाऊंट जी द्यावी लागते ती म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स. सन्ड्री क्रेडिटर्स म्हणजे ज्यांच्याकडून आपण उधारीवरती माल खरेदी केलेला आहे, तर त्यांची अमाऊंट आपल्याला पहिल्यांदा द्यावी लागते, तरच ते पुढे आपल्याला उधारीनं मटेरियल देणार आहोत. म्हणजे सन्ड्री क्रेडिटर्स आपल्याला पहिल्यांदा भागवावे लागतात, म्हणून यांना करंट लायबिलिटी असं म्हटलं जातं, सन्ड्री क्रेडिटरना. त्यानंतर ड्युटीज अँड टॅक्सेस. ड्युटीज अँड टॅक्सेस म्हणजे जे काही टॅक्स गव्हर्नमेंट आपल्याला भरावं लागणार आहे, ते पहिल्यांदा द्यावंच लागेल. ती जीएसटी असो किंवा इन्कम टॅक्स असो, ते द्यावेच लागते. म्हणून आपण एप्रिलमध्ये द्यावं लागणारं जी काही अमाऊंट आहे, आज आपण काढूनच ठेवतो मार्चमध्ये आणि ते आपल्याला एप्रिलमध्ये द्यावं लागते. म्हणून ड्युटीज अँड टॅक्सेस करंट लायबिलिटीमध्ये आपण लिहितो. त्याचबरोबर डिपॉझिट लायबिलिटीज ही देखील करंट लायबिलिटी आहे. म्हणजे एखाद्यानं आपल्याकडे डिपॉझिट ठेवलेलं आहे, ते डिपॉझिट त्याला मागितल्या तक्षण आपल्याला द्यावे लागते. अशा प्रकारचे जे काही आपण डिपॉझिट घेतलेले आहेत, ते देखील आपण त्याला डिपॉझिट लायबिलिटी असं म्हणलं जातं. त्यानंतर आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणजे काय? तर या वर्षी झालेला खर्च आपण पुढच्या वर्षी देणार आहोत, अशा खर्चांना आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस असं म्हटलं जातं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस समजा आपण जर 31 मार्चला सगळे बिझनेसेस क्लोज करतो, तर मार्च मध्ये जो काही खर्च होतो, तो खर्च आपण आउटस्टँडिंग म्हणून दाखवतो आणि देतो एप्रिलमध्ये. उदाहरणार्थ आपण जर मे महिन्याची सॅलरी जून मध्ये देतो, तर जून मध्ये नाही दिलं, जुलै मध्ये नाही दिलं, तर ऑगस्ट मध्ये त्याला आउटस्टँडिंग म्हणलं जात नाही. फक्त इयर एंडिंगला आपण आउटस्टँडिंग म्हणून लिहितो. म्हणजे मार्चला आपण पूर्ण क्लोज करणार आहोत, परंतु त्यांची सॅलरी 1 ते 5 तारखेपर्यंत देतो, म्हणजे पुढच्या वर्षी देणार आहे एप्रिलमध्ये. म्हणून ती अमाऊंट आपण काय करतो? आउटस्टँडिंग म्हणून इथं लिहितो. त्यानंतर प्रोव्हिजन्स. काही खर्च असे असतात की आपल्याला नोंद करून ठेवावी लागते की एवढा एवढा खर्च आपला होणार आहे. म्हणजे
एप्रिल मध्ये देणारा खर्च आपण मार्च मध्येच काढून ठेवतो, त्यालाच काय म्हणलं जातं? प्रोव्हिजन्स. प्रोव्हिजन फॉर इलेक्ट्रिसिटी बिल हा खर्च आपला होतो मार्च मध्ये, परंतु देतो एप्रिल मध्ये. अशा प्रकारचा जो काही खर्च झालेला असतो त्या खर्चाला काय म्हणतो आपण? प्रोव्हिजन्स. म्हणजे ते द्यावं लागणार आहे म्हणून याला प्रोव्हिजन्स म्हणलं जातं. आता आउटस्टँडिंग आणि प्रोव्हिजन्स दोन्ही थोडासा फरक आहे, दोन्ही सेम वाटतात. हे देखील मार्च मध्ये जो काही खर्च होतो तो खर्च आपण एप्रिल मध्ये देतो, परंतु मार्च मध्ये आपल्याला सर्व क्लोज करायचं असतं म्हणून आपण आउटस्टँडिंग म्हणून लिहून ठेवतो आणि एप्रिल मध्ये आपण पेमेंट करतो. म्हणजे या वर्षाचा खर्च याच वर्षामध्ये आपल्याला दाखवता यावा, पुढच्या वर्षामध्ये खर्च जाऊ नये म्हणून आपण आउटस्टँडिंग असं लिहून ठेवतो. त्याच प्रकारे प्रोव्हिजन्स देखील हा देखील खर्च होतो, मार्च मध्ये खर्च होतो, देतो एप्रिल मध्ये. म्हणजे या वर्षाचा खर्च या वर्षामध्येच व्हावा म्हणून आपण प्रोव्हिजन करून ठेवतो. म्हणजे दोन्ही जर बघितले तर सेम वाटतं, परंतु थोडासा इथं फरक काय आहे? आउटस्टँडिंग मध्ये आपल्याला खर्च किती झालेला आहे फिक्स आज माहित आहे, तो खर्च आपण काढून ठेवतो, त्यालाच काय म्हणतो आपण? आउटस्टँडिंग. म्हणजे सॅलरी एवढी आपल्याला द्यावीच लागणार आहे म्हणून सॅलरी आपण आउटस्टँडिंग करून ठेवतो. वेजेस आपल्याला एवढं द्यावंच लागणार आहे, वेजेस हे आपण आउटस्टँडिंग म्हणून लिहून ठेवतो. परंतु काही खर्च असे असतात की आज आपल्याला माहितीच नसतं की केवढा खर्च होणार आहे म्हणून आपण लमसम अमाऊंट काढून ठेवतो, त्याला काय म्हणलं जातं? प्रोव्हिजन्स. उदाहरणार्थ इलेक्ट्रिसिटी बिल येणार एप्रिल मध्ये बिल, त्यानंतर आपण भरणार आहोत, पण वापरत आहे मार्च मध्ये. म्हणजे इलेक्ट्रिसिटी बिल किती येईल आपल्याला माहित नसतं, आपण अंदाजे एक अमाऊंट काढून ठेवतो की एवढा खर्च येईल, एवढं बिल येईल. त्या खर्चाला आपण आउटस्टँडिंग न म्हणता त्याला काय म्हणलं जातं? प्रोव्हिजन्स. किंवा ड्युटीज किंवा टॅक्स आपल्याला भरायचा आहे, एवढा टॅक्स येईल या अंदाजाने आपण काढून ठेवतो, त्यालाच काय म्हणलं जातं? प्रोव्हिजन फॉर टॅक्सेशन. म्हणजे फिक्स आपल्याला माहिती नसतं की टॅक्स एवढा येणार आहे, त्याला काय म्हणलं जातं? प्रोव्हिजन्स. अशा प्रकारे जी काही करंट लायबिलिटी आहे आणि प्रोव्हिजन्स आहे ते आपण इथं लायबिलिटी साइडला दाखवतो. ओके. आता बॅलन्स शीट, लायबिलिटी आणि असेट साइड दोन्ही बघितलेलं आहे. आपण नेक्स्ट क्लासमध्ये टॅली स्टार्ट करणार आहोत. म्हणजे जेवढी आपल्याला टॅलीसाठी माहिती होती, आवश्यक होती, तेवढी माहिती आपण इथं घेतलेली आहे. एवढ्यावरती आपण टॅलीमध्ये इझिली अकाउंटिंग करू शकतो. आता याच्यामध्ये मी बॅलन्स शीट मध्ये जे रेड कलरनं केलेलं आहे, ही शब्द आपल्याला टॅलीमध्ये भरपूर उपयोगी होणार आहेत. मग हे थोडं तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन लक्षात ठेवला तरी चालेल. म्हणजे हे जर तुम्ही वारंवार लक्षात ठेवला की तुमच्या लक्षात येईल की टॅली किती इझी आहे. म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट हा जो भाग आहे हाच आहे, हे आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. पुढे आपण पुन्हा रिपीट करणार आहोत टॅलीमध्ये पुन्हा एकदा, त्यावेळेला कसं वापर केला जातो हे बघितलं जाईल. आता नेक्स्ट क्लासमध्ये आपण टॅली स्टार्ट करणार आहोत. आजचा क्लास आपण इथंच थांबूया, नेक्स्ट क्लासला टॅली स्टार्ट करूया.